जय शिवराय मित्रांनो, मी बाबाराव वानखडे तुमचा मित्र. आज आपण चाललोय सह्याद्रीच्या कुशीत एका थरारक प्रवासाला. प्रवास सुरू होतो कर्जत पासून हा ट्रेक आहे कोथडी गडाचा. कोथडी गडाला म्हणतात आपल्या स्वराज्याचं संरक्षण कोठार. तर हा नुसता ट्रेक नाही, तर हा ट्रेक पण आहे आणि तिथं रात्रीचा आपल्याला थांबा घ्यायचा आहे, आपल्याला थांबायचं आहे त्या किल्ल्यावर. तर पुढची वाटेत मी तुम्हाला सगळं ते वर्णन करत जायतच. तुम्ही माझ्या सोबत राहा या संपूर्ण प्रवासात. जय शिवराय. तर मित्रांनो, आपण आपला कर्जत पासून ट्रेक सुरू केलेला पेठ मार्गे आपण आपल्या ट्रेकच्या पहिल्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. आम्ही इथं थोडासा थांबा घेतलाय, सोबत इलेक्ट्रॉल पावडर आणलेली ती पाण्यात टाकून घेतली, कारण की थोडा दमछाक करणारा ट्रेक आहे. तर हे असं साहित्य तुमच्या सोबत असू द्या. माझ्या जो मागे दिसतोय तुम्हाला, जो सुडका दिसतोय, तो आपला कोथडीगड म्हणजेच पेठचा किल्ला. आता इथून आपला ट्रेक सुरू होऊन पुढे सपाट थोडी जागा आहे आणि बाजूलाच आपली ती ठाकरवाडी आहे, गाव आहे, वस्ती आहे तिथे. त्या वस्तीच्या डाव्या बाजूला सुरू करून आपल्याला किल्ला चढायचा आहे. तर चला माझ्यासोबत जाऊया, आपण सोबत राहा. मित्रांनो, मजल दर मजल करत आपण ह्या रस्त्याने जो पहिला थांबा घेतला होता त्या रस्त्यापासून मजल दर मजल करत बघा, या अशा ह्या डोंगरातून निसर्गरम्य वातावरणातून आपण पुढे आलोय. काही ठिकाणी रस्ता अतिशय चांगला आहे, काही ठिकाणी रस्ता उखडलेला आहे. 4 व्हीलर येऊ शकते आरामात, दुचाकी गाड्या पण येऊ शकतात. पण जर तुमच्या ड्रायव्हिंग स्किल्स चांगले असतील तर ह्या रस्त्याने 2 व्हीलरवर यायचं, नाहीतर आपल्याला पायी ट्रेक केलेला चांगला. तर आपल्याला ह्याच रस्त्यावर एक दुसरा थांबा दिसतोय, छोटीशी झोपडी आहे तिथं बांधलेली. आता कोणी नाही तिथे, पावसाळ्याच्या वेळेस बहुतेक त्या ठिकाणी काही खाद्यपेय विक्रीचं स्टॉल इथं असू शकते. आता ती खाली आहे. अतिशय विहंगम दृश्य. आणि इथूनच आपल्याला किल्ल्याचं बालेकिल्ला म्हणता येईल कोथडीगडाचा, तो आपल्या दृष्टिक्षेपास पडतोय. आता आपण पायथ्याच्या ठिकाणी पोहोचतोय. अतिशय सुंदर वातावरण आहे, खूप छान चांगला निसर्गरम्य परिसर. आमचं फिरस्ती मंडळ इथपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. चला पुढे मी तुम्हाला अपडेट करतच राहील, सोबत राहा. तर मित्रांनो, मजल दर मजल करत आपण कोथडीगडाच्या पायथ्याच्या वाडीला पोहोचलोय. तर वाडीत शिरते वेळीच आपल्याला हे बघा, इथे तुम्हाला विरगड दिसेल. या विरगडीमध्ये विविध अशा कलाकृती त्यांनी चितारलेल्या आहेत, नक्षीकाम कोरीकाव करून. इथे एखाद्या सैनिकाच्या हातात धनुष्यबाण दिसलेले आहेत, पुढे 2 माणसं दिसलेले आहेत. हे शिल्प म्हणजे याची इतिहासाची साक्ष आहे. एखाद्या वेळी गावाचं रक्षण करताना किंवा किल्ल्याचं रक्षण करताना अतुलनीय शौर्य एखाद्या सैनिकाने गाजवलेलं असेल, त्या लढाईमध्ये तो धारातीर्थी पडलेला असेल, तर त्याच्या सन्मानार्थ ह्या अशा विरगडी आपल्याला महाराष्ट्रातल्या विविध गड किल्ल्यांवर, त्याच्या पायथ्याला, गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा बघायला मिळतात. हा या विरगडींचा इतिहास आहे. मित्रांनो, पायवाट ही अशी आहे, काही ठिकाणी चांगली आहे आणि काही ठिकाणी हे बघा अशी ही दगडी पायवाट आहे. जर तुम्हाला ट्रेकचा थोडा जरी अनुभव असेल, 1-2 असे तुम्ही ट्रेक केलेले असतील, तर ही चढण तुम्हाला कठीण वाटणार नाही. अगदीच तुम्ही जर नवीन असाल तर ह्या ट्रेकला थोडी तुमची दमछाक होऊ शकते, कारण की मध्येच असे दगड लावलेले आहेत. आणि काही ठिकाणी हे बघा अशी ही खडी चढण आहे. ही थोडीशी नवशिक्यांसाठी, नव ट्रेकर्ससाठी, पहिल्यांदा ट्रेक करण्यासाठी थोडीशी कठीण वाटू शकते. तर अशा वेळेस तुमचा एखादा अनुभवी वाटाडा मित्र जर तुमच्यासोबत असला तर हा ट्रेक
निश्चितपणे तुम्ही पूर्ण करू शकता. अशा वाटेने आपले मावळे चढलेले आहेत. चला आलो चला. थोडीशी कठीण, थोडीशी सोपी. हे बघा आमचे मित्र पुढे गेलेले आहेत. असं आपल्याला चढत चढत पुढे जायचं आहे. चला व्हिडिओत आमच्या सोबत राहा. मित्रांनो, काही ठिकाणी ही अशी खडी चढण आहे आणि हा रस्ता बघा, हा असा रस्ता आहे. दगड-धोंडे रस्त्याने आहेत, खडी चढण आहे. अंधार व्हायच्या आधी आम्ही गडावर पोहोचू. आम्ही लवकर ट्रेकला सुरुवात केलेली आहे. अनुभवी वाटाडे सोबतीला आहेत. दिवस मावळायच्या आत आम्ही वर जाऊया. आणि राजमाची ट्रेकला जो आम्ही टेंटचा आणि स्वयंपाकाचा जो व्हिडिओ शूट करायचा आमचा राहिला होता, तो आम्ही आता पूर्ण दाखवूया, प्रयत्न करूया तसं दाखवण्याचा. हे बघा, ही अशी वाट आहे. जास्त कठीण नाही. नवखे असाल तर थोडी तुम्हाला कठीण वाटू शकते, दमछाक होऊ शकते. पण अशा ट्रेकमध्ये थोडं थांबत, थोडासा आराम करत, इलेक्ट्रॉल एनर्जी पावडर खात, प्रोटीन पावडर खात, प्रोटीनचे बार खात आणि आपला कचरा इतरत्र न फेकता आपल्यासोबतच घेऊन जात हा ट्रेक आपण पूर्ण करू शकतो. चला मित्रांनो, कोथळी गडाच्या पहिल्या दरवाजापर्यंत आपण आलेलो आहेत. काही लोक याचा उल्लेख महादरवाजा म्हणून करतात, पण ह्या दरवाजाचा आकार बघता हा महादरवाजा असण्यापेक्षा एक सैनिकांची चौकी किंवा जी देवडी म्हणतात. पहिला जिथून सैनिक म्हणजे विरोधी सैन्याचा जर मारा झाला तर पहिलं जी त्यांची थोपवण्याची जी पहिली पायरी असते तशी ती देवडी किंवा ही पहिली चौकी अशी वाटू शकते. आपण पहिल्या दरवाजापर्यंत पोहोचलोय. इथून थोडासा गड चढायचा बाकी राहिलाय. चलो या माझ्यासोबत. शेवटी कोथळी गडाचा बालेकिल्ला. जवळजवळ आम्ही रमत गमत आलोय. 3.5 तास, आम्हाला 3.5 ते 4 तास लागले असतील. अवर्णनीय अनुभव. पूर्ण आम्ही पायवाट जी चालत आलो, खूप सुंदर, खूप सुंदर. वर आम्ही बालेकिल्ल्याला आलो. खाली पायथ्याला पोहोचल्यानंतर डाव्या बाजूने आम्ही वर चढायला सुरुवात केली. अगदी 10 मिनिटात तुम्ही बालेकिल्ल्याला पोहोचता आणि एवढी खडतर चढाई नाही, तुम्ही पण चढू शकता. तर आमच्या मैत्री गटाचे फिरस्ते मित्र, या गटाचे आम्ही सदस्य आदरणीय रवींद्र सर, आदरणीय लक्ष्मण सर आणि मी बाबाराव वानखडे कोथळी गडाच्या बालेकिल्ल्यावर पोहोचलेलो आहोत. जवळजवळ 7 वाजता आम्ही पोहोचलो इथे. तर आता अंधार झालेला आहे. आता तुम्हाला आजूबाजूचं वातावरण दाखवू शकत नाही. आम्ही सकाळी तुम्हाला इथला विहंगम निसर्ग, सुंदर वातावरण तुम्हाला आमच्या कॅमेऱ्यात चित्रीकरण करून तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध करू. तर चला, आता आम्हाला टेंट लावायचा आहे आणि स्वयंपाकाची तयारी करायची. स्वयंपाकाचं साहित्य वगैरे आणलेलं आहे. स्वयंपाक करू, टेंट लावू आणि छानशी मस्त झोप घेऊ आणि तुम्हाला सकाळी भेटू. ठीक आहे, बाय बाय. तर मित्रांनो, फायनली आम्ही टेंट लावलेला आहे. सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत आणि आता फायनली जेवणाची व्यवस्था चाललेली आहे. तर आमचे 2 स्पेशल कुक जेवण बनवत आहेत. या ठिकाणी लक्ष्मण कांबळे सर जेवण बनवत आहेत. खास करून त्यांच्याकडे एक वेगळा हात दिलेला आहे. मसाला फ्राय करत आहेत आणि हेड शेफ दुसऱ्या भाजीची तयारी करत आहेत. हे आमचे सू शेफ आहेत आणि ते हेड शेफ आहेत. त्यामुळं हे शिकाऊ उमेदवार आहेत. तरी पण आम्ही त्यांना सू शेफचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे सू शेफ मोठी पोझिशन असते. आणि आमचा एंटायर फिरस्ती मित्र परिवाराचे हेड शेफ बाबाराव सर. तर असा हा आमचा रात्रीचा प्रवास चालू आहे मित्रांनो. खरं तर गमतीशीर भाग आहे. रात्रीचा प्रवास असेल आपण करतो त्यावेळी जेवणाची व्यवस्था कशी करायची, तर ही अशा पद्धतीने जेवणाची व्यवस्था होत असते. खरं तर मित्रांनो, ही एक वेगळीच मजा आहे.
की आपण ह्या साऱ्या गोष्टी केल्या पाहिजेत, फिरलं पाहिजे. तर मित्रांनो असा हा आत्ताचा आमचा जो प्रवास चालू आहे. काही ठिकाणी जंगलात आजूबाजूला गवत असते, वाळलेलं गवत असते, हे असते. अशा वेळी आपण तिथं चूल पेटू शकत नाही किंवा लाकडी पेटू शकत नाही. अशासाठी पर्याय व्यवस्था म्हणून हे आपल्याला गॅसचे सिलेंडर आणि याचे हे बाटले मिळतात. हा एकदम चांगला पर्याय आहे स्वयंपाक करायचा. शेगडी पोर्टेबल गॅस स्टोव आणि पोर्टेबल गॅस कॅन हे आपण वापरू शकता स्वयंपाकासाठी.